नमस्कार. पंढरीच्या परिवारामध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज आपण महाराष्ट्रात फिरत असताना अनेक नामांकित कलाकारांच्या मुलाखती घेत असतो आणि राजकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अनेक मुलाखती घेत असताना महाराष्ट्राच्या मातीमध्ये असंख्य कलाकार जे आपली कला दाखवून महाराष्ट्रामध्ये लोकजागृतीचं काम करतात, त्यापैकीच एक सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील जवळा गावचे शाहीर सुभाष मोरे महाराष्ट्रभर आपल्या लोककलेच्या माध्यमातून सुप्रसिद्ध आहेत आणि त्यांनी जो घेतलेला वसा हा परंपरेनं पूर्वापार आलेल्या लोककलेचा हा वसा असाच पुढच्या काळामध्ये ते महाराष्ट्रभर त्यांनी नेण्याचा प्रयत्न केला. अशा गुणी कलाकाराची आज आपण मुलाखत घेण्यासाठी त्यांच्याच गावी आलेलो आहोत आणि त्यांचा संपूर्ण इतिहास, अगदी लहानपणापासूनचं त्यांचं जीवन आणि लोककला महाराष्ट्रभर पसरवण्यासाठी घेतलेलं अपार कष्ट, यातून आलेले चांगले वाईट अनुभव हे आपल्या प्रेक्षकासाठी घेण्याचा प्रयत्न करू आणि मुलाखतीला सुरुवात करू. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा आणि परिचय द्या. शाहीर सुभाष बाबूराव गोरे, मुक्काम पोस्ट जवळा, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर, लोककला म्हणून. आपण काय काय म्हणजे आपल्या शायरीच्या पथकामधून किती कार्यक्रम कुठं कुठं केले, काय? प्रथम पंढरीचा परिवार चॅनलचं सहर्ष स्वागत. कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम करत असताना वाडवडिलापासून आत्तापर्यंत अनेक ठिकाणीच म्हणण्यापेक्षा पूर्ण महाराष्ट्र, प्रत्येक आपल्या भारतातील राज्य, एकही राज्य मी सोडलं नाही की तिथं लोककला आपली सादर झालेली नाही. आणि भारताच्या बाहेर रशियालाही 2004ला मी जाऊन आलेलो. म्हणजे सामान्य कलाकार आपण ज्याला समजतो असे कलाकार परदेशात सुद्धा कार्यक्रम करून येत आहेत आणि आपली लोककला ही देशातून परदेशापर्यंत पोचवायचं काम करत आहेत. पण हा लोककलेचा वारसा तुम्हाला कसा लागला? पारंपरिक वडील, आजोबा, भाऊ यांच्याकडून लोककलेचा जो बाळकडू म्हणतो आपण, ते लोककलेचं बाळकडू मला पूर्वीपासूनच आहे आणि वडिलांनी मला पूर्ण शिक्षण दिलेले आहे. तसे या क्षेत्रात अनेक गुरु पण केलेले आहेत. परत अशा ज्या कार्यशाळा असतात लोककलेच्या, मग तमाशा असेल, वाघ्या मुरळी असेल, गोंधळ असेल, शाहिरी असेल, असे वेगवेगळ्या लोककलेच्या जे शिबिर असतं शासनाचं, ते शिबिर मी अटेंड केलेलं आहे. आता वडिलांकडून वारसा आला म्हणतात, लहानपणीचं साधारण जीवन काय, जीवनमान कसं होतं? म्हणजे वडिलांचं जीवन सांगा, म्हणजे अगदी आपल्याला कसं तुमचा जीवन परिचय आपल्याला घ्यायचा आहे. जी जी कसं साहेब माहीत आहे का, वडिलांपासून जर सांगायचं झालं, फार कष्ट, लोककला जपायची आहे किंवा सांभाळायची आहे, जतन व संवर्धन करायचे आहे, एवढं सोपं नाही. इतिहास मला आठवला म्हणून मला सांगावं असं वाटतंय. माझा जन्म नव्हता त्यावेळी वडिलांनी लोककलेसाठी प्रथम सुरुवात करताना वडिलांनी, आम्ही गोंधळी समाजाचे, मग गोंधळ ह्या इथून सुरुवात केली आणि भिदिक, शाहिरी भिदिक, शाहिरी भिदिक, नंतर तमाशाचा काळ आहे त्यांचा. तो मला सांगत असताना सांगायचा आहे की एवढ्या सगळ्या लोककला जपत असताना ते सर्वस्वी ऑलराऊंड कलाकार होते. म्हणजे दिवडी वाजवणार, संबळ वाजवणार, ढोलकी वाजवणार, तुमचा हार्मोनियम वाजवणार, हलगी वाजवणार, डफ वाजवणार. आमचे वडील ऑलराऊंड कलाकार, सर्व गुणी सर्व गुणी आणि सर्व वाद्य वाजवणार, गाणार, अभिनय करणार, असा एक कलावंत होता. पण एक काळ असा आला, आठवलं मला, की माझ्या वडिलांनी, आजोबांनी मला, आजीनं सांगितलेलं आहे की ह्या गावात एक गोंधळी समाजाचा एक गुणी कलावंत म्हणून इथं त्यांचं वास्तव होतं. गाव बी आमचं हे जवळाचं. पण वास्तव असताना कालांतरानं काही भिदिक शाहिरी सादर करताना तमाशाकडे त्यांची ओढ लागली आणि स्वतःचा साहेबूबाबू लोकनाट्य तमाशा मंडळ जवळा असं एक त्यांनी लोकनाट्याचं एक मंडळ तयार केलं आणि ते मंडळ बऱ्याच वेळी आपल्या तालुक्यात असेल, जिल्ह्यात असेल,
अनेक ठिकाणी सादरीकरण त्यांनी केलं, पण जवळ्यात अशी अडचण आली की लोक संध्याकाळी दररोज लोककला तमाशाचा बाज बघण्यासाठी लोक जमायची आणि सगळी खुश व्हायची. मग त्यावेळी त्यांना काय अशी बिदागरी वगैरे काय मिळायची. मग भाकरी असेल, पीठ असेल, मीठ असेल, ती भाकरीवरचा तमाशा जो म्हणतो आपण तो तमाशा त्यांनी सादर करायला आसपास खेड्यागावातनी. केंद्र आपलं हीच राहायचं, जुना काळ आहे तो. 5 आणे तिकीट लावलं परत तमाशाला, पण त्यांचा गवगव व्हायला लागला. पण आपल्या स्थानिक लेवलला काही नेते मंडळी असतील, पुढारी असतील किंवा स्थानिक लेवलचे यांच्या निदर्शनालाच आलं की बाबू गोंधळे याचा लोकनाट्य तमाशा मंडळ चांगला आहे, पण ही तमाशा करत असताना त्यांनी एक नाचणारी बाई आणली आणि ती बाई त्यांनी ठेवलेली आहे. म्हणजे कलावंताच कसं असते, एक जोडीदार नसल्याशिवाय तो व्यवसाय पुढे जात नाही, व्यावसायिकदृष्ट्या म्हटलं तर. मग त्यांनी काय केलं, नाही म्हणजे ते कमी जातीचे आहे आणि तुम्हाला आम्ही म्हणजे गावातून वाळीत टाकलं, वाळीत. अच्छा. आणि वाळीत असं तसं नाही टाकलं. 7 वर्ष वडील माझे जवळच्या शिवच्या आत त्यांना प्रवेश नव्हता. त्या काळी 7 वर्ष प्रवेश नव्हता माझ्या वडिलाला. मग शिवरच कुठं तर थांबायचं आणि मग तिथूनच मागून आणायचं, लेकरा बाळांना त्या ठिकाणी घालायचं आणि आतमध्ये प्रवेश तर नाहीच अजिबात. मग त्यांनी असा काळ करत करत त्यांनी विचार केला, आपल्याला गावात तर प्रवेश नाही, वाळीत तर टाकले गावानं, मग काय करूया. मग त्यांनी जेव्हाभावाची जवळ येतलेच मला नावसुद्धा त्यांनी सांगितले. एक भीमा मान म्हणून होता वाघ, ते चांगला होता. परत जगू एक होता आणि वामन म्हणून होता आणि साहेबू नावे असे त्यांचे साथीदार होते. ते म्हणजे आपण तमाशाच काढून परगावी जाऊ. मग पूर्वी फलटणला रावट्या पडायच्या, फलटणला रावट्या पडायच्या. त्यांनी गाव सोडलंच ना, अजिबात जवळजवळ 7 वर्ष गावाकडे आलेच नाही. आणि मग आमची आजी शिवाजीराव पाटील म्हणून होते, त्यांचं एक हॉस्टेल होतं, त्या हॉस्टेलवर स्वयंपाक आला होता. आजी आमची ती आजारी पडली. मग आमची आई, आमचे एक मेहुणी होते, थोरल्या बहिणीचा नवरा, ते राहायला इथंच होते. आजी म्हणजे शेवटच्या क्षणी तर मी मरताना माझ्या बाबूचं तोंड मला बघायला मिळेल का, कुठं असेल तिथनं हुडकून आण असं म्हणल्यानंतर ते फलटणला गेले. तमाशा कुठं असतो, पूर्वी कसं नारायणगाव, फलटण केंद्र होते, असे केंद्र होते. मग ते फलटणला गेले आणि तिथं चौकशी केली, बाबा असं असं नामक बाबू गोंधळे नामक व्यक्ती आहे का, ते तमाशा चालू आहे का, किंवा तमाशाला इथं आले. त्यांनी सांगितलं आहे, साहेबोबा लोकनाट्य तमाशा मंडळ आहे इथं, आणि पण ती खेळायला गेले म्हणजे परगावी तमाशाला खेळायला गेले. येतील का, येतील 1-2 दिवसात. पूर्वी काय फोन नव्हता किंवा असल्या काय सुविधा नव्हत्या. 1-2 दिवस त्यांनी मुक्काम केला आणि 1-2 दिवसांनी बाबा आपण भेट होईल म्हणून थांबले आशेने. ते आल्यानंतर मग त्यांची भेट झाली, जावया आलेलं. त्यांनी विचारलं, तुम्ही कसं काय आलाय, तर तुमच्या आईला आजार आहे आणि तुमची आठवण काढायला आणि शेवटच्या क्षणी तुमचा चेहरा त्यांना बघायचा, तुम्हाला बोलायचं आणि तुम्हाला जवळ्याला यायचं आहे. मी जवळ्याला येऊ शकत नाही, मला वाळीत टाकलेलं आहे, पूर्वीचा नियम होता. आणि ठीक आहे म्हणजे, मग येता का नाही आईला बघायला. बरं येतो म्हणजे, पण ही माझा परिवार आहे, लोककला ही तमाशा आहे, ती माझा परिवार आहे. एवढा सगळा परिवार सोडून मला यायचं जरा वाईट वाटतं. नाही, आज या तुम्ही, संध्याकाळी या, सकाळी माघारी या म्हणले आई संग बोलून. हिथं आणलं वाकीजवळ, इथं वाकीजवळ आहे, वाकीजवळ त्यांचे एक मित्र होते, जाफरभाई म्हणून, मुस्लिम होते, लिगवानाचे. त्यांच्या वस्तीवर शिवच्या आत, म्हणजे जवळच्या शिवच्या इकडं जवळ्यात प्रवेश केला नाही, शिवच्या बाहेर, शिवच्या बाहेर. त्यांच्या मित्रापाशी थांबले. आमचे मेहुणी सांगायला गेले की दादा आले आणि तुम्हाला तिकडं जावं लागलं भेटायला, बोलायला. आले, बोलले असं असं, पण मला आत येता येत नाही, शिवच्या आत येता येत नाही. मग आता काय केलं पाहिजे. आता ठीक आहे, व्यवस्थित आहे बाबा, तू इथं राहा, आमचं तमकं. त्यांच्या माईलेकराच्या चर्चा झाल्या. परत माझी आई म्हणजे त्यांची मंडळी, आमची आई, ती बी रडा लागली, किती वर्ष झालं जर तुम्ही गेलाय. शेवटी मोहमाया जाळ आहे तो. मोहमायामुळं वडील 1-2-3 दिवस तिथं थांबले आणि घरचे आमच्या येऊन जाऊन आपली भेट घेऊन त्यांना जेवायला तमकं देऊ लागले. पण नमनम करता येतं, कोळेकरचं एक मठ आहे, जुने महाराज, चांगले महाराज. त्या मठात एक कीर्तनवाली आली होती आणि ती कीर्तनवाली आल्यानंतर तिला नव्हता तब्बलची.
तबला वाजवतो. मग ते पाटलाजवळ गेले. थोरले पाटील होते, धाकटे बाबासाहेब थोरले पाटील होते. आणि म्हणले आज मला तबलची नाही, तबलची तुमच्या गावात मिळत. मग त्यांच्या लक्षात आलं की कलाकार तबला असेल, ढोलकी असेल, दिमडी असेल, संबळ असेल, तुमचं हार्मोनियम असेल वाजवणारा तबलजी म्हणतात आमचा बाबू म्हणते. पण ती तर वाळीत टाकले आणि ती कुठे 7 वर्ष आम्हाला माहीत नाही. मग पूर्वी तराळ असायचा, तराळ गावात कोतवाल तराळ असं म्हणलं. ते पाटलाजवळ उभारले. ते पाटलाला म्हणजे बाबू म्हणजे आहे. आणि मग बाबू म्हणजे कुठं तर असं असं जाफरबाईच्या वस्तीवर आहे आणि ते शिवाजी हाती येत नाही कारण आपण वाळीत टाकले त्यांना गाव. मग माझा निरोप देईन म्हणजे पाटलानंच बोलले म्हणजे काय अडचण आहे म्हणजे तुम्ही. माझा निरोप देईन त्यांना घेऊन येईन तिथे. आज त्या जे कीर्तन करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांना साथ करत. मग ती कोतवाल ते तराळ गेले. म्हणजे बाबा दादा असं असं आहे तुम्हाला पाटलाने बोलवले. तर मला प्रवेश नाही जवळ आहे तर मी कसं काय आहे तर पाटलाचाच तुम्हाला निरोप आहे आणि तुम्हाला यायला काय अडचण आहे. मग असं मला आजीनं वडिलांना सांगितलेलं आहे इतिहास आहे. मग आता गावात कसं यायचं. मग ते पारंपरिक पद्धतीनं जे भाजून आपल्याला घ्यायचं आहे. रानात भाजून वगैरे काय तर वाळीत टाकल्यानंतर गावात घेतात. तो प्रकार काय तर झाला त्यावेळी. त्या महिलांनी बी इथं त्या ठिकाणी मुक्काम केला आणि आजचं कीर्तन उद्यावर गेलं. आणि ते बाबूंडे नामक माझे वडील ते तब्बलजी म्हणून आले आणि तो कार्यक्रम पार पडला. पण हे करत असताना कला जोपासत असताना फार मोठ्या त्यांना अडचणी आलेल्या, अनेक अडचणी आलेल्या. पण हा किस्सा मला मुद्दाम सांगायचा होता आणि सांगण्यासारखा वास्तव आहे आणि खरी कहाणी आहे. तर तो काळच असा होता की जाती व्यवस्था मोठ्या प्रमाणात मानली जायची. त्या वेळेनुसार त्या काळानुसार ते सगळं झालं सगळं. तर तुमचा लहानपणीचा जो काळ आहे तो पुढचा म्हणजे तुमचं लहानपण असेल तुम्ही या कलेची आवड कशी लागली किंवा तुम्ही पहिल्यांदा कुठल्या कार्यक्रमामध्ये भाग घेतला असं काय एखादं आठवतं का तुम्हाला. पूर्वी काय होतं लोककलेचं जे माध्यम आहे ते माध्यम इतक्या आवडीने लोक बघायचे आणि त्याची आवड मला वडिलापासून लागली. लोककला काय बिल्डिंगला कुठं चालले त्यांच्यासोबत पाठीमागे लागायचं. गोंधळाला चालले त्यांच्या पाठीमागे जायचं. पण परत वडिलांनी तमाशा सोडला. ते तमाशा का सोडला तर हे बी मी तुम्हाला सांगेन. तमाशा काय म्हणजे तमाशाचा अर्थ व्याख्याच आहे. त म्हणजे दमगुण, मा म्हणजे मार्मिक, शाह म्हणजे शाहीर. ज्याला जमला तेच तमाशा आहे. पण ते वडिलांनी काही कारणास्तव तो तमाशा बंद केला. नंतर आले गावी आल्यानंतर मग बेदीच्या फडावर जाणे, गोंधळ घालणे, वाघ्या मुरळी सादरीकरण करणे असं त्यांचं चालू झाल्यावर मी प्रत्येक कार्यक्रमाला नाही नेलं तर रडत का होईना मागं लागायचं. आणि त्याची आवड लागत 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 मी एक एक त्यांच्याकडून अवगत करून घेतलं लोककला जी आहे. मग बेदीचे असेल, गोंधळ असेल, वाघ्या मुरळी असेल, तमाशातली काय गणगवळणीपासून जे बहिरवीपर्यंत ज्या हे असतं मधलं ते सगळं वगनाट्यापासून ते सगळे लोककलेचा बाज मी त्यांच्याकडून उचलतो. आता शिक्षण किती झालं तुमचं. मी 10वीपर्यंत शिक्षण झालं. आता लहानपणीच्या वेळेला काय कशी परिस्थिती तो काळ कसा होता तुमच्या लहानपणीचा काळ कसा होता जरा सांगा. कठीण काळ होता कारण आम्ही भटक्या मुक्त जाती जमातीची गोंधळीची असल्यामुळं गोंधळी समाजाची असल्यामुळं जेव्हा मागून आणावं तवाच खावं अशा पद्धतीचा काळ होता. लहानपणी शाळेत बी जरा लवकर टाकता आलं नाही कारण वडिलाच्या हाताखाली माझे थोरले बंधू बाळासाहेब म्हणून होते. ते थोडं करते झालते. पण कधी कधी त्यांच्या गैरहजेरीमध्ये मला वडील म्हणायचे चल आपल्याला वाड्या वस्तीवर जायचं आहे, गोंधळाला जायचं आहे. वडील मला न्यायचे. मग लोकांनी काय बिदागिरी दिली ती किंवा ज्वारी, बाजरी, गहू, मीठ, मिरच्या असं काय मिळेल ते आणायचं. आणि जेव्हा घरी आई करून घालल तेव्हाच ते आम्हाला. पण फार कष्ट आणि गरीब परिस्थिती एकदम गरिबीचं काळ. त्या काळातली जी लोक होती त्यावेळेला म्हणजे साधारणतः आपण काय म्हणतो 12 बलुतेदारामध्ये
जे बोलत असायचं ते प्रत्येकाचं व्यवस्थित ठेवलं जायचं. म्हणजे असे शेतकरी त्या काळात तुम्हाला त्यावेळेला देत होते का? 100% आता सुद्धा निरोप येते. मी वडिलाबरोबर कालांतरानं सायकल आली. अगोदर नाही तर डोकीवर खांद्यावर ते बलूत पाचुंदा म्हणायचं, पाचुंदा त्या कणसा सैक ठेवायची आणि म्हणायचे बाबा गोंधळ्याच्या नावाचाही पाचुंदा ठेवलाय आणि घेऊन जाऊन निरोप पण द्यायचे. मग आम्ही जायचो, बापल्याक जायचो, कधी कधी भाऊ बी आम्ही जायचो बाळासाहेबांनी. मग ती काढून ठेवलेले पाटील, पटोडे, देशमुख, इनामदार या मानकरी जे आहेत आणि ते आम्हाला काढून ठेवायचे आणि पाचुंदा द्यायचे आमच्या नावाने आणि बोलत होते द्यायचे. आता लहानपणामध्ये समजा तुम्ही शाळा 10वीपर्यंत आहे, पण पहिला कार्यक्रम कुठे केला असं आठवतं? पहिला कार्यक्रम आमच्या वडलापासून पंढरपूर तालुक्यामध्ये सरकुली म्हणून गाव आहे. त्या सरकुली गावाचे भैरवनाथ ग्रामदैवत आहे आणि ते भैरवनाथाची यात्रा माझ्या वडिलांना जवळजवळ पहिला कार्यक्रम 60 रुपयाला गेला. बरं. ती यात्रा असते, यात्रा 5-6 दिवसाची यात्रा असते ती. मग त्या कार्यक्रमाला मी पाठीमागे लागलो, दादा मला न्या, 5-6 दिवस होता मला सुट्टी आहे शाळेला. मग माझं वय त्यावेळी काहीतरी 9-10 वर्षाचं असेल. अगोदर कार्यक्रमात जायचोच मी. त्यावेळी वडिलांनी मला सरकुली गावाला नेलं आणि पहिलं स्टेज म्हटलं तर सरकुली गावचं मला स्टेज मिळालं गोंधळाच्या माध्यमातून. आणि शाळेत असताना जे गॅदरिंगचा भाग असतो म्हणा, हे कलावंताचा मुलगा आहे, याला ताल, सूर, लय सगळं समजते. पहिलं व्यासपीठ मला वाटते 6वीला असेल मी, 5वी-6वीला हायस्कूलला. त्यावेळी लोळकर सर म्हणून होते, त्यांनी मला एक गणपतीचा रोल दिला. गणपती गणराज रंगी नाचतो नाचतो ह्या गीतावर पहिल्यांदा मी नृत्य केलं. तर सरकुलीचा पहिला कार्यक्रम मिळाला म्हणतात, पण सरकुलीला किती वर्ष जातं असं काय आठवत मी सांगा? तुमच्या अगोदर जात होते का तुम्हाला कळते तेव्हापासून चालू आहे? नाही, मला कळते तेव्हापासून तर आहेच. माझ्या वयाच्या 7व्या वर्षापासून मला चांगलं कळलं. सुरुवात किती झाली का अगोदर पण चालू होती? तुमच्या अगोदर पण जात होते? माझ्या अगोदर वडील जात होते. वडिलांनी बरेच वर्ष त्या सरकुली गावाला सेवा केलेली आहे भैरवनाथाची. आणि नंतर आमचे बंधू बाळासाहेब यांनी पण सेवा केली. आणि नंतर कालांतरानं वडील वारले, भावाचं अटॅकनं निधन झालं आकस्मिक आणि ती जबाबदारी सगळी माझ्यावर पडली. मग गावचे सगळे नेते, पुढारी, सरपंच वगैरे म्हणजे अरे सुभाष आता ही सोडून आपल्याला चालणार नाही, परंपरा चालवली पाहिजे. मग मला वाटते वडिलांनी काय तर बघा 30 वर्ष केलेले. वडिलांनी 30 वर्ष केले. वडिलांनंतर भावाने आणि मी, मला कळते आता माझं वय 63 आहे, 63 वर्ष मी तर सेवा केलेली आहे त्या सरकुली गावची. अजून चालू आणि अजून चालू आहे, अजून जातोय. मला आणखी किस्सा तुम्हाला सांगायचा आहे. सरकुलीचं म्हणजे तो तुमचा त्या देवाचा मान असं मानला जातो. पण एकदा असं झालं होतं की तुमच्या मी दुसरं कोणाला सांगितलं आणि ते त्या यात्रा कालावधी काहीतरी विघ्न आलं. आयत्या वेळेला तुम्हाला त्यांना बोलवायचं वेळा काय तो किस्सा जरा आठवतो का? तो काय? नाही ते खरं आहे, किस्सा आहे. असं काय आम्ही बोललो नव्हतो, पण मला कळा लागलं चांगलं. आणि भाऊ काय नव्हते तेव्हा. जी बिदागिरी जी असते, आता काय पैसे शिव चालत नाही, खरं सांगायला काय अडचण नाही. बिदागिरी कमी असायची त्या गावची, कारण पहिल्यापासून केले, बापान केले तुम्ही बी करावं, भावान केले तुम्ही बी करावं, असं टिकत आलं होतं. पण मला ते मानधन परवडलं ना, म्हणून मी काय त्यांना एक लेटर पॅड आहे माझ्या संस्थेचं कार्यक्रमाचं, ते लेटर पॅडवर ग्रामपंचायतला पत्र पाठवलं. आपल्याला कोणाला फसवायचं ना, की साहेब म्हणलं सरपंच साहेबांना, ग्रामसेवक, गावातले काय नेते पुढारी मंडळींना पाठवलं पत्र की यावर्षी मला काय यायला जमणार नाही आणि मला ही काय मानधन परवडत नाही, कारण मला जे सीझन वाईज तमाशा असतो, चैत्रात तमाशे जास्त असतात किंवा पवाड्याचे कार्यक्रम असतात, त्यामुळं मला जमणार नाही, मला ही काय होत नाही असं मी ते लेटर पॅडवर त्यांना लिहून पाठवलं होतं. त्यांना काय वाटलं सुभाष कायम येते, हे आपल्याला काही धोका देणार नाही. आणि 30 वर्षावर बसले आणि मी त्या दिवशी सुपारी धरली होती. आणि मग ती पालखी निघते देवळात. मग पालखी निघाली की पालखी खाली आली की मग ती त्याने सुभाष गोरे, सुभाष गोंधळे कार्यक्रमाला या, दुर्गावर या, सभेना चालू करायचं आहे. पण आम्ही तिथं नाहीच तर मग कुठून येणार आहे. आम्ही मागच्या देवळापाशी कायम असायचं मुक्कामाला.
मग ते 2-4 पुढारी किंवा तुमच्या मायासारखे गेले म्हणजे सुभाष तिथं नाही म्हणले. मग त्या काळी काय फोन वगैरे नव्हते. त्यांनी सरकुलीतनं गाडी काढली आणि डायरेक्ट जवळ आला. मला वाटतं रात्री काय तर 11-11:30 दरम्यान आले सरपंच पुढारी नेते मंडळी. मला वाटते सूर्यभान भाऊ त्यावेळी होते सरकुलीचे आणि सरपंच वगैरे असे सगळे आले. आणि म्हणजे दरवाजा वाजवला. रात्री कोण दरवाजा वाजवतो म्हणून बायकोनं दरवाजा उघडला. कोण पाहिजे तर सुभाष आहे का? नाही ते कार्यक्रमाला गेले. ठीक आहे. मग तुम्ही एवढ्या रात्री कसं काय आलाय? काय नाही आम्हाला सुपारी द्यायची. मी त्यांनी थोडी आयडिया केली. मग सुपारी द्यायची म्हणजे त्यांची भेट कुठं होईल? तर म्हणजे ते मंगळवेढ्याला कार्यक्रमाला गेले. म्हणजे असं अशी एक गल्ली आहे सावंजी गल्ली म्हणून. त्या गल्लीत कार्यक्रम आहे आणि तिथे तुम्हाला सापडतील. 1-2 वाजेपर्यंत कार्यक्रम असतो त्यांचा. ठीक आहे. मग ते निघाले जवळ्यात ना. माझा कार्यक्रम तिथं बंद झाला म्हणजे संपवला आणि आमची गाडी तिथनं निघाली. आता आम्हाला यायचं म्हणलं तर आपल्या काय ते खुपसंगी मार्गे खुपसंगी गाव पाटकळ खुपसंगी त्या मार्गे आम्हाला जवळजवळ त्यांनी सुद्धा ओळखलं. आता सोबतची गाडी यायची म्हटलं तर ह्याच मार्गे आला. आणि सरकुलीची जेवढी नेते मंडळी पुढारी होते ती गाडीत बसलेली. काही पैलवान मंडळी बी होती आणि मग त्या गाडीत बसलेली. आणि माझी गाडी तिकडून मला वाटते खुपसंगीच्या आसपास कुठं तर त्यांनी गाडी अडवली. गाडी अडवल्यावर मला जर झोप लागली होती रात्रभर जागल्यामुळं. मग आमच्यात काही महिला मंडळ कलावंत होते. काय डुलकीवाले काय म्हणजे अरे चोरांनी गाडी अडवली. चोरांनी अहो शाहीर उठा. आणि म्हणजे काय बनवतो म्हणले झाड आहे. मग आता आपलं सरकुली गाव म्हणजे पहिलं म्हणा सगळी झाड आहे म्हणजे गाडी अडवली आणि सुभाष कुठं आहे म्हणते. तुम्हाला सुभाष दुसरं कोण शाहीर म्हणते. सुभाष कोण म्हणते बघा ओळखीच तर दिसते पण चोर आहेत म्हणते. मारती बिरती की बघा. माझ्यापाशी कार्यक्रमाचे पैसे होतं. मी बी पैसे आता अंधार होता भीती आहे. पैसे आपलं काढून गाडी तिथं साईडला सीट पैसे टाकलात आणि बाहेर येऊन बघितलं तर सरपंच वगैरे होते. मी राम काय लागा सुभाष असतंय काय म्हणजे. ते बाया माणसं आम्हाला सगळे शिव्या द्यायला लागले ते. आणि ती सभेनं चालणं गोंधळी आल्याशिवाय सभेनं चालू करायचं नाही असं म्हणते. म्हणजे सुभाष तुला यावं लागते. माफ करा म्हणजे मी येऊ शकत नाही. तू आरती कर नसती कथा नको सांगू. पण अजूनही कथा चालते बरं का सरकुलीत. आता इतरच कुठं कथा चालत नाही. कथा म्हणलं की पब्लिक उठून जातं. पण सरकुलीची परंपरा आहे की जवळची गोंधळी देवदेव आणि कथानक हा भाग चालतो. तू काय कथा लावू नको. देवदेव कर आणि सुभाष तू माघारी पण तुला यावं लागतं. शेवटी प्रेम आहे. गावानं प्रेम केलेलं आहे. पहिल्यापासून आपला मान आहे तिथं. आणि बहिरुबानं आम्हाला तसा अनुभव बी दिलेला आहे. ठीक आहे. कलाकारांना म्हटलं तुम्ही जावा मी ह्यांच्या गाडीत जातो. संबळ तेवढा घेतला आणि मी पोरग एक माझं लहान होतं त्याला सोबत घेतलं. तिथं आरती वगैरे केली. तोपर्यंत वेळ झाला होता. आम्हाला जवळजवळ रात्री 1:45 वाजले पोहोचायला. पण पब्लिक हल्लं नव्हतं. लोक तशीच थांबून होती. पब्लिक थांबलं होतं. आमच्या माता भगिनी सरकुलीच्या त्यांचं मानव तेवढे उपकार थोडा आहेत. त्यांना कधीची गोडी लागलेली ती कुणी जागा सोडली नव्हती. उलट मी गेल्यानंतर बहिरुबाचं चांग बोल सुभाष गोंधळी आला अशी वरडा लागले. चांगबल्याचा गजर करायला लागले. मी बी थोडा आपले 2-5 पदं म्हणलो. थोडीफार एक कथा माझी मी एकट्यानं सांगितली. आरती केली आणि मग हा प्रसंग फार मोठा. म्हणजे गाव सुद्धा एखाद्या कलाकारावर किंवा परंपरेने आलेल्या कलाकारावर कसं प्रेम करतं एक मूर्तिमंत उदाहरण आहे. तर अशा पद्धतीचं ज्यावेळेला तुम्ही महाराष्ट्राच्या लोककलेमध्ये फिरत असताना तुमच्याकडं काही कलाकारांच्यासाठी काय तुम्ही शासन दरबारी काय प्रश्न मांडताय किंवा कुठल्या काय संघटनेचं पद आहे तुमच्याकडे काय तो नेमका काय करतो थोडं सांगा. मी आत्ता सध्या लोककलावंत प्रबोधन परिषद महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र आणि गोवा या परिषदेचा मी महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे. आणि या परिषदेच्या माध्यमातून मी उपोषण म्हणजे लोककलावंतांना न्याय मिळावा. लोककलावंताला शासन मानधन देतं, पॅकेज देतं, सांस्कृतिक कार्यक्रम देतं. आणि मधल्या काळात थोडंफार बंद झालं ते. आणि आपल्या जिल्ह्याला एक समिती असते राजश्री शाहू महाराज वृद्ध व साहित्यिक मानधन कलावंत असे समिती असते. त्या समिती जवळजवळ 4 वर्ष साहेब नव्हती.
बरं. आता निर्मित झाली, समिती गठीत केली त्यांनी. मग त्यासाठी लोककलावंतांच्या न्याय मागण्यासाठी मी आंदोलन, मोर्चा, असं अनेक वेळी मी आंदोलनं केली, मोर्चा केले, धरणे आंदोलन केले, उपोषण केले आणि त्याला यश आले आत्तापर्यंत. आणि कलावंतासाठीच मी झटतोय, कारण कलेनं मला जिवंत ठेवले. ह्या लोककलेत मी प्रत्येक लोककलेचा बाज माझ्याकडे आहे. प्रत्येक लोककलेचा बाज, मग गोंधळापासून गोंधळ, वाघ्या मुरळी, तमाशा, शाहिरी. बेदिकमध्ये मला वडिलांनी जास्त दिवस ठेवलं नाही, कारण माझा जरा स्वभाव तापड असल्यामुळे तुला ही जमणार नाही, म्हणजे ही फार मोठा अभ्यास आहे हा आणि तुला जमणार नाही. परत मग मी वळत गेलो वेगवेगळ्या मार्गानं आणि ही लोकाला जपत आलो आणि जपत आणि संवर्धन अजूनही करतोय आणि सादरीकरण बी करतोय. ज्या वेळेला कलाकारांच्या बरोबर महाराष्ट्रात फिरत असतात, अनेक महिलांशी किंवा अनेक कलाकारांशी, महिला कलाकारांच्या, पुरुष कलाकारांशी किंवा पुरुष कलाकारांच्या, इतर महिला कलाकारांची ओळख होती. त्या माध्यमातून ओळखीचं रूपांतर पुढं वाढत जातं. यातून काय चांगले वाईट अनुभव किंवा काय काय प्रकार आहे नेमका? म्हणजे अनेकांना यामधलं काय वाईट अनुभव आले, काय चांगले आले असतील किंवा असं काय नेमका प्रकार काय आहे तुम्हाला थोडं समजून सांगा. यातून कुणाला फायदा झाला आहे आणि कुणाला तोटा झाला आहे. आता पाची बोटं सारखी नसतात. तसं म्हणावं तर पट्टेबापूरावची पोवळासुद्धा पट्टेबापूरावला सोडून शेवटच्या क्षणी गेली. तसं सुरुवात करताना या कार्यक्रमाला समजा वाघ्या मुरळी असेल किंवा तमाशा असेल, इथं महिला कलावंत लागतीच, मुरळी म्हणून एक लागतीच त्यात. आणि तमाशात नाचणाऱ्यांची चाळ बांधून असेल, चाळ बांधून नाचणारी गायिका तर किंवा अभिनय करणारी अशी महिला तमाशात असली तर जो तमाशाचा मालक असतो किंवा कलावंत तमाशातला असतो त्याला एक जोडीदारणीची गरजच असते आणि त्या जोडीदारणीला जोडीदाराची गरज असते. आम्ही कला सादर करताना कोण कोणाची बहीण होतं, कोण कोणाचा भाऊ होतं वगनाट्यात, कोण कोणाची बायको होतं, कोण कोणाचा नवरा, असं ते चालतं. आणि यातून जर समजा मी ढुलकीवाला आहे ती नाचणारी, मग आमच्या दोघांचं एकमेकांवर प्रेम बसलं तर ते जुळतं, आमचं सुतपाचं जुळतं, पण ती फार काळ टिकत नाही. मी अगोदरच उदाहरण दिलं तर पट्टेबापूरावची पोवळा त्यांच्याजवळ टिकली नाही आणि आमच्यासारख्याजवळ तर असे अनेक नाचणारी नाल्या, गाणारी नाल्या, पण ते काळ तो टिकत नाही आणि टिकणाराचा टिकला आहे. जवळजवळ 90% टिकत नाही आणि 10% टिकतोय. पण देवाचं वरदान आहे का त्या कलाकाराला कोणास ठाऊक. पण जो हाडामासाचा कलाकारच आहे त्या कलाकारापाशी एक नाचणारी नाचतीच. यात बाकी कुटुंबामध्ये काय त्यात वाद होत नाहीत? कुटुंबामध्ये वाद निर्माण, आता माझंच उदाहरण देतो तुम्हाला. तर कशाला, माझं पहिलं लग्न झालं 1989ला. 89ला लग्न झालं. लग्न झाल्यानंतर लग्नाच्या अगोदर मी कार्यक्रम करतोच होतो आणि लग्नात माहीत नव्हतं बायकोला की बाबा ह्यांच्यापाशी एक मुरळी आहे आणि त्या मुरळींची जे संबंध आहेत आणि ते लग्नाच्या बायकोसारखे अगदी संबंध आहेत जवळचे, ते बायकोला माहीत नसल्यामुळं आम्ही लग्न वगैरे आमच्या पद्धतीने पार पाडलं आणि आमचे कार्यक्रम परत चालू झाले. जागरण गोंधळाचे, तमाशाला जायचो आम्ही. झाल्यावर आमच्या मंडळीत थोडी शंका आली, म्हणजे ही बाई तुमच्याबरोबर सारखीच कशी काय असते, काय भानगड आहे. मग माझ्या स्वभावानं मी तिला खरं खरं सांगून टाकलं, माझं आपल्या जातीतलं लग्न व्हायसाठी तुला एक गोष्ट माझ्या वडिलांनी असेल किंवा मी असेल माझ्या भावाने लपवून ठेवली होती. कारण ह्याच्यापाशी बाय आहे म्हटल्यावर, नाचणारी बाय आहे म्हटल्यावर बायको कोण देणार नाही आणि ती गोष्ट आज मी तुला सांगतो म्हणलं. मग तिला सांगितलं की ही जी माझे कार्यक्रमात मला ही हवी आहे, माझी गरज तिला आहे, तिची गरज मला आहे, त्याशिवाय आम्ही सादरीकरणच करू शकत नाही आणि ही जी माझी प्रेमसंबंध आहेत आम्ही कार्यक्रमाला एकत्रित असतो. मग तिनं डायरेक्ट घर सोडलं आणि मला पुढगीचा दावा लागला.
म्हणजे मला जमणार नाही म्हणजे ही बाई तर सोडा नाहीतर मला तर सोडा, मला सोडचिठ्ठी द्या म्हणजे चालेल. मग मी कलेशी एक निष्ठ राहिलेलं आहे. ह्या कलावंतीला मी धोका देणार नाही. तिच्याकडून मला धोका झाला तर झाला, पण मी धोका देणार नाही. आणि मला कला जतन व संवर्धन करायचे आहे तर मला ही जी गरज आहे मी ह्याला सोडू शकत नाही. मग जशी तुम्हाला ही जी गरज आहे तसं प्रपंचासाठी किंवा आपल्या जाती धर्मासाठी तुम्हाला माझी गरज नाही का, म्हणून तुझी गरज आहे. दोघीजण एकत्रित चांगल्या पद्धतीनं राहिला तर मला काहीच अडचण नाही. पण ते त्यावेळी दोघीनं होय नाही केलं, पण तो काळ टिकला नाही. त्या लोककलेसाठी, त्या कलावंतिनीसाठी, त्या जोडीदारांसाठी मला बायको सोडून द्यावी लागली. 1993 पासून मी पुडगी भरतोय बायकोची. बरं. हां, बायकोची पुडगी भरतोय, पण मला लोककला जपायची होती. मला लोककलेतच माझं समर्पण आयुष्य सगळं करायचं होतं. आज पण आत्ता पण. बापरे, म्हणजे माहित नाही मला. लोककलेसाठी माणूस आयुष्यभर आता म्हणजे आपल्या कमाईतला जो काही किस्सा आहे तो बसून द्यावा लागतोय. होय, कला नाही सोडायची. कला सोडणार नाही. आणि कलेसाठी आजपर्यंत जेवढं मी केले ती इथून पुढं नवयुवकांनाही काय तर त्याचा बोध घ्यावा आणि सुधारावं आणि त्यात बदल घडवून आत्ताच्या पिढीला शाहिरीबद्दल असेल, गोंधळ असेल, तमाशा असेल, वाघ्यामुरळी असेल, ही परंपरा पुढे टिकावी एवढंच माझं पहिल्यापासून म्हणणं आहे. आता बी ही कला जतन व संवर्धन यासाठीच मी करतोय.